कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि मैत्रीचा आधारस्तंभ असलेल्या अशोकराव कुलकर्णी यांचा आज 71व्या वर्षानिमित्त गौरव दिवस. अशोकराव म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारा एक ट्रान्सफॉर्मर. जीवनातील उतार चढावांशी संघर्ष करून आयुष्य समृद्ध करणारे व्यक्तिमत्व. काही माणसे ही संकटातून मार्ग काढत असताना स्वतःचे अस्तित्व इतके तेजस्वी करतात की त्यांचा प्रकाश केवळ त्यांच्या कुटुंबावरच नाही तर संपूर्ण समाजावर पडतो. माझे जिवलग मित्र आणि पारिवारिक स्नेही अशोकभाई कुलकर्णी हे अशाच लखलखत्या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. आज 26 एप्रिल रोजी अशोकराव आपल्या आयुष्याची 70 यशस्वी वर्षे पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अशोकराव कुलकर्णी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जितके खोल आहेत तितकेच ते प्रेरणादायी पण आहेत. 70 वर्ष पूर्ण करणे म्हणजे 7 दशकांचा अनुभव पाठीशी असणे. या वयाला ज्ञानवृद्ध तपवृद्ध मानले जाते. 71व्या वर्षी व्यक्ती आपल्या अनुभवांच्या शिदोरीने समाजाला आणि कुटुंबाला दिशा देण्याचे काम करतो. ही अवस्था म्हणजे देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण यातून मुक्त होऊन कृतज्ञतेने जगण्याची असते. 71व्या वाढदिवसाला भीमरती शांतीच्या जवळ जाणारा काळ मानला जातो, जो मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. याला अमृतकाळ असेही संबोधता येईल. त्यांच्या या अमृतमयी प्रवासाचा आढावा घेणे म्हणजे एका ध्येयवेड्या माणसाची यशोगाथा वाचण्यासारखे आहे. अशोकरावांचा जन्म महाराष्ट्रातील चोपडा येथील वेळे अखतवाडे येथे एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. घरी सगळं काही आलबेल आणि भरपूर शेती असताना देखील वडील ती शेती भागबटाईने करत आले. परिवार सुखी होता, पण अशोकरावांच्या मनात मात्र वेगळीच स्वप्ने घर करून होती. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी वेगळं करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. 1954च्या सुमारास त्यांचे थोरले बंधू ONGCमध्ये नोकरीनिमित्त खंभात गुजरात येथे स्थायिक झाले होते. उल्लेखनीय आहे की त्या काळी महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होते. सेटल झालेले थोरले बंधूंच्या मार्गदर्शनाखाली अशोकराव गुजरातमध्ये आले. सुरुवातीला PWDमध्ये नोकरी करत असताना त्यांनी सरकारी तांत्रिक कोर्स पूर्ण केला आणि त्यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सुखाची सरकारी नोकरी दारात उभी असतानाही त्यांनी जोखमीचा पण स्वाभिमानी मार्ग निवडला. त्यांनी स्वतःचा ट्रान्सफॉर्मर निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. शून्यातून विश्व निर्माण करणे काय असते हे अशोकरावांनी आपल्या कष्टाने दाखवून दिले. मेहनत, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि क्वालिटीच्या चतुसूत्रीवर त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आज फक्त गुजरातच नव्हे तर भारताच्या इतर राज्यातही त्यांच्या व्यवसायाचा नावलौकिक आहे. अशोकरावांनी व्यावसायिक यशासोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने पार पाडल्या. भारतीय संस्कृतीत म्हटले आहे, मातृदेवो भव.
हे वचन अशोकरावांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले. त्याचसोबत अर्धांगिनी सौ अनिताताई यांना देखील अतिशय सन्मान आणि आदरभावाने साथ दिली आणि मिळवली पण. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह त्यांनी अतिशय थाटामाटात संपन्न केले. आज त्यांच्या घरात मुले, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार सुखासमाधानाने नांदतो आहे. वयाची 70 वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. आजही ते त्याच जिद्दीने आपल्या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. अशोकराव म्हणजे मनमौजी स्वभावाचे सामाजिक व्यक्तित्व. व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून ते आपल्या कुटुंबासह आणि मित्रमंडळीसह भारतभर आणि परदेशातही पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यांचा स्वभाव अतिशय उदार आणि मदतीला धावून जाणारा आहे. नातेवाईकांसाठी ते नेहमीच एक आधारस्तंभ राहिले आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. 1989 पासून ते भारत विकास परिषदेत सक्रिय असून त्यांनी खजिनदार ते अध्यक्षपदापर्यंतची सर्व पदे भूषवली आहेत. त्यांच्या सचोटीमुळेच एक प्रतिष्ठित बँकेत ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. अशोकराव, तुम्ही फक्त माझे मित्रच नाही तर आमच्या कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहात. तुमच्यासारखा बहुआयामी आणि जिव्हाळा जपणारा मित्र लाभणे हे माझे भाग्य आहे. तुमच्या कर्तृत्वाचा आलेख असाच उंचावत राहो. तुमचे आरोग्य उत्तम राहो आणि तुमचे हे स्मितहास्य कायम तसेच राहो हीच या 71व्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक रामदास सोनवणे आणि संपूर्ण परिवार. नमस्कार.